आवाज येतोय? ओके. शरणू शरणार्थी. शहीद गौरी लंकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त लिंगायत फेसबुक पेजच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम लाईव्ह आपण घेतो आहोत. या संदर्भात आपले जे तरुण कार्यकर्ते आहेत, अभिषेक देशमाने, आशिष सुगत्यायन, गणेश वैद्य, या सगळ्यांशी चर्चा केली एक 3 दिवसाआधी आणि त्यांना म्हटलं की आपण शरणगाथा घेतली, आपण कलबुर्गी सरांचा कार्यक्रम घेतला, आपण गौरी लंकेशचाही कार्यक्रम घेतलाच पाहिजे. अभिषेक म्हटला की थोडंसं मी विचारतो काही लोकांना आणि आपण घेऊया. मग वक्ते कोण असावं याच्यावर चर्चा झाली. पण शेवटी हा कार्यक्रम अभिषेकनी सांगितल्याप्रमाणे मीच फेसबुक लाईव्ह करतोय. असो, आज 5 सप्टेंबर. एकीकडे शिक्षक दिन साजरा होतोय आणि दुसरीकडं गौरी लंकेश, शहीद गौरी लंकेश यांचा स्मृती दिन आपण साजरा करतोय. म्हणजे बघा किती विरोधाभास आहे. मित्रांनो, आज खरं तर मला सुरुवातीलाच आभार वगैरे प्रकट करायची गरज नाही आहे कुणाला, कारण आज तरुण मित्रांशी चर्चा करायची आहे, गप्पा मारायच्या आहे आणि गौरी लंकेशच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या कामाविषयी चर्चा करणार आहोत. तर शहीद गौरी लंकेश, हुतात्मा गौरी लंकेश यांना सर्वप्रथम आपण जेवढे आज फेसबुक लाईव्हला उपस्थित आहेत आणि जे नाहीत, जे नंतर ऐकणार आहेत, त्यांच्या वतीनं आपण सर्वप्रथम आदरांजली वाहूया आणि आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर MM कलबुर्गी, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश ही 4 खुनांची मालिका आपल्या सगळ्यांच्या देखत दिवसा ढवळ्या झालेली आहे आणि अद्यापही या चौघांच्या खुनाचा तपास पूर्ण झालेला नाहीये आणि जे दोषी आहेत त्यांना अद्यापही शिक्षा झालेली नाही. आज 5 सप्टेंबर, गौरी अक्काच्या खुनाला आज बरोबर 3 वर्ष होत आहे. त्यांचा जन्म 29 जानेवारी 1962. थोडासा वेगळा मुद्दा आहे. माझा जन्मही 1962चा, एप्रिल 1962. गौरी अक्का माझ्यापेक्षा 4 महिन्यानं मोठी होती. ख्यातनाम कन्नड कवी, नाटककार आणि पत्रकार P. लंकेश यांच्या त्या कन्या होत्या. काही काळ सुरुवातीला वडिलांच्या लंकेश पत्रिका या साप्ताहिकात संपादक म्हणून काम केलं. नंतर त्यांनी स्वतःच साप्ताहिक सुरू केलं, गौरी लंकेश पत्रिके या नावाने. आजच्या दिवशीच बंगलोरमधल्या त्यांच्या राहत्या घराबाहेर त्यांचा जवळून गोळ्या घालून खून करण्यात आला. एक गोळी
मेंदूत लागली, एक गोळी हृदयात घातली गेली. खुनाची तीच मोडस ऑपरेंडी जी दाभोळकरांच्या वेळेस होती, जी कलबुर्गी सरांच्या वेळेस होती, जी कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या वेळेस होती. 2 जण मोटरसायकलवरून येतात, एक जण बाहेर मोटरसायकल चालू करून थांबतो, दुसरा आत येऊन गोळ्या घालतो, मोटरसायकल निघून जाते. एका अभिनेत्याच्या आत्महत्येबद्दल महाराष्ट्रात एवढी चर्चा होते, सगळा मीडिया त्या गोष्टीची चर्चा करतोय, पण हे 4 आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या खुनाचा तपास अद्यापही शासकीय यंत्रणेला लावता येत नाही. ही काय परिस्थिती आली आहे? ही आमची कोणती स्थिती आलेली आहे? याचा प्रश्न, याची दाद आम्ही कुणाकडे मागायची आहे? लोकशाही, स्वातंत्र्य, समता ही मूल्य आपण मानतो ना, मग आपण सगळे गप्प कसे? असं म्हणतात की ज्या अवयवाचा उपयोग होत नाही मनुष्याच्या शरीरात, तो अवयव आपोआप झडून जातो, नष्ट होतो. कदाचित आपल्या जिभा देखील काही दिवसांनी नष्ट होतील आणि आपण सगळे मूक बधिरांचा देश म्हणून एकत्र राहू. मित्र, गौरी अक्काला पत्रकारितेबद्दल जो पुरस्कार मिळालेला होता, अन्ना पॉलिटिकोस वाया, थोडंसं अवघड नाव आहे. महिलांचे अधिकार, जातीभेदाविरुद्धचा संघर्ष आणि सनातन कडव्या हिंदुत्ववाद्याविरुद्ध लढाई ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. लिंगायत कुटुंबात जन्म झालेली गौरी अक्का, त्यांच्यावर निश्चितच बसवण्णा, अक्क महादेवी, अमुगे रायम्मा यांच्या वचनांचा संस्कार तर होताच. तसंच कवी, नाटककार वडील पी लंकेश यांच्या निडर पत्रकारितेचा वसा त्यांना घरातूनच मिळालेला होता. त्यांच्या लेखनात जातीयवाद्याविरुद्धचा अंगार तर होताच. त्यांची काही पुस्तकं, द वे आय सी इट, ए गौरी लंकेश, रीडर, त्यांचे पती चिदानंद राजघट्टा यांचं इलिबरल इंडिया, गौरी लंकेश अँड द एज ऑफ अनरिझन, आणि तिसरं पुस्तक हिंदीमध्ये जे आलेलं आहे, मेरी नजरों से चुनिंदा रचनाएं, त्यांच्या लेखाचं हे संपादन केलेलं पुस्तक चंदन गौडा यांनी काढलेलं आहे. ते आज ॲमेझॉनवर किंवा पुस्तकांच्या दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. गौरी अक्का यांच्या लेखनाचं नातं थेट 12व्या शतकातल्या अक्क महादेवी, अमुगे रायम्मा या लिंगायत विद्रोही वचन कवितांशी सांगता येतं. अक्क महादेवींचं एक वचन आपल्यासमोर ठेवतो. घट्ट स्तनांच्या भर यौवनातील सुंदरीस पाहून आलात हो बंधूंनो. घट्ट स्तनांच्या भर यौवनातील सुंदरीस पाहून आलात हो बंधूंनो. बंधूंनो, मी
स्त्री नव्हे बंधूंनो, मी वेश्याही नव्हे. बंधूंनो, मग मला पाहून पाहून कोण म्हणून आलात हो? चेन्न मल्लिकार्जुना विना इतर पुरुषांचे मुख आम्हास न सहे पहा बंधूंनो. इतकं निडरपणे 12व्या शतकामध्ये लिहिणाऱ्या अक्क महादेवींचा वसा गौरी अक्काकडे होता. दुसरं एक वचन पुन्हा अक्क महादेवीचं आपल्यासमोर ठेवतो. अक्क महादेवी म्हणतात, गुप्तांगा भोवतीचे वस्त्र सैल झाल्यास, गुप्तांगा भोवतीचे वस्त्र सैल झाल्यास लाजती पहा हो स्त्री पुरुष नावाच्या जाती. प्राणाचा मालक जगामध्ये बुडण्यास संधी नसताना देवासमोर लाजण्यास अवकाश असे का? छिन्न मल्लिकार्जुन साऱ्या जगाचे डोळे करून पाहत असताना झाकून लपवण्याची जागा कोणती सांगावं. ही अक्क महादेवींच्या वचनांमधली ताकद होती. हा अक्क महादेवीच्या वचनांमधला अंगार होता. आणि तोच अंगार, तीच आग, तोच संघर्ष गौरी अक्काच्या लेखनात होता. गौरी अक्कांचं लिखाण कडव्या सनातन हिंदुत्ववाद्याला पचलं नाही. ज्या पद्धतीनं दाभोळकरांचा खून झाला, ज्या पद्धतीनं कॉम्रेड गोविंद पानसरेंचा खून झाला, ज्या पद्धतीनं आम्हाला मार्ग दाखवणारे डॉक्टर MM कलबुर्गी सरांचा खून झाला, त्याच पद्धतीनं गौरी अक्काला संपवलं गेलं. पण गौरी अक्कांचं बलिदान व्यर्थ ठरू नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आज देखील, आजच्या कवितांमध्ये देखील जे गौरी अक्कांचं लिखाण आहे, जे महादेवी अक्काचं लिखाण आहे, अक्क महादेवींचं, ते वेदिका कुमार स्वामी नावाची एक नवीन कवयित्री आहे. ती गावनवरी नावाचा कविता संग्रह, दीर्घ कविता तिने लिहिलेली आहे. आणि त्या कविता संग्रहामधला एक छोटासा भाग पुन्हा तुमच्या पुढं मी प्रस्तुत करतो. अंगावरची कापडं राजाकडं फेकून नागवी बाहेर पडली ऐश्वर्यातून, तवा काय वाटलं असेल अक्क महादेवीला? मायबापाकडं होती त्या अंगणातली फुलं आठवत असतील का? फुलं येचायची ती परडी आठवत असेल का? वाचली ती पुस्तकं आणि ज्या महात्म्यांशी केल्या त्या चर्चा, ते आठवत असेल का? ज्या मायबापाला त्रास होऊ नये म्हणून केलं तर राजा संगट लग्न, त्या मायबापांचे नेत्र आठवत असतील का? उन्हा तान्हात जळले नेत्र, तापले मस्तक, करापली ती कातडी, वस्त्र फेकली तरी केसांनी अंग झाकली म्हणतात दुबळी लोक. अक्क महादेवीला ते केस टाकावे वाटली नसतील काय? पुरुषे देश सोडतात, गाव सोडतात,
भाषा सोडतात, प्रांत सोडतात, घर सोडतात, बायका पोरं सोडतात, कातडी सोडत नाहीत. कातडी नाही फेडली म्हणून त्यांना गरज भासती राख फासायची, भगव्या कफनीची. शेणातले किडे शेणात जन्मतेत, शेणातच मरतेत. तिथल्या तिथं तुरु 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 तुरु. कदली वनात राहिले 3 वर्ष अरण्यात, तवा उलगडा झाला थोडका. म्हणजे 12व्या शतकातल्या अक्क महादेवीच्या कवितेतला अंगार आजची कवयित्री वेदिका कुमारस्वामी ती मांडते. हे सगळं बसवण्णांनी मांडलेल्या जाती भेदाविरुद्धचं, वर्णाविरुद्धचं, पुरुषसत्तेविरुद्धचं तत्वज्ञान. आणि गौरी अक्का काय सांगत होती? गौरी अक्का आम्हाला तेच सांगत होती. आणि म्हणून गौरी अक्काचा खून आजच्या काळामध्ये होतो. अमुके रायम्मा दुसरी एक विद्रोही वचनकार कवयित्री, ती काय म्हणते? ती म्हणते ज्ञान म्हणजे रस्त्यावरील दुकान का? झोळीमध्ये भरायचे कुळीत का? पिशवी मधले जिरे का? चरख्यातली पेंढी का? जिंकण्या हरण्याचा प्रश्न आल्यास जिंकण्याची भाषा कुणीच बोलू नये. यालाच अमुगेश्वर लिंग म्हणे मी. 12व्या शतकामधलं हे आहे. ज्ञान म्हणजे काय? अहो, ज्योतिबा फुले, सावित्री मायनी महाराष्ट्रात शाळा काढल्या, मुलींना शिकता आलं, मुली आज मोठमोठ्या पदावर काम करतात. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही या संदर्भात काहीच बोलणार नाही का? आम्ही काहीच प्रश्न विचारणार नाहीत का? आम्ही याचा जाब कुणालाच विचारणार नाही का? मी आधी म्हटल्याप्रमाणे कदाचित काही दिवसांनी आमच्याही जिभा झडून न जावं, आमची ही भाषा, आमची ही वाणी न सडो. 12व्या शतकातल्या या शरणी आहेत. या कवयित्री स्त्री स्वातंत्र्याचा लढा जो त्यांनी त्या काळात मांडला तो आजपर्यंत चालू आहे. म्हणूनच आज 5 सप्टेंबर सर्वत्र हार तुरे पाया पडणं हे सगळं चालू आहे. पण सगळ्या महिला संघटना, देशातल्या परिवर्तनवादी संघटना त्या आवाहन करतायत की अगर हम उठे नहीं तो, अगर हम उठे नहीं तो, इफ वी डू नॉट राइज, तर उठूया, बोलावं लागेल. या सगळ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारावे लागतील. जात, लिंग, वर्ण वर्चस्ववादी पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध संघर्ष उभा करावा लागेल. आज गौरी अक्काच्या स्मृती दिनानिमित्त आपण सगळे या संदर्भात कटिबद्ध होऊया. कर्नाटकात गौरी अक्कांनी काय काम केलं? गौरी अक्कांनी म्हटलंय की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे, तो हिंदू नाही आहे.
कलबुर्गी सर काय म्हणायचे, मी हिंदू नाही, मी लिंगायत आहे. गौरी अक्का त्याच म्हणाल्या की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि या मागणीसाठी ठामपणे लढणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश आज आपल्यात नाही. मित्रो, गौरी अक्काची कौटुंबिक पार्श्वभूमी फार वेगळी होती. घरगुती भांडणांमध्ये एकीकडे चाललेले, भावाशी भांडण चाललेलं आहे. नवऱ्याला घटस्फोट दिला. मुलबाळ गौरी अक्काला नाहीये. गौरी अक्काने काय म्हटलं माहिती, या देशभरात जेवढे परिवर्तनवादी तरुण लढतायत, मग तो कन्हैया कुमार असेल, जिग्नेश मेवानी असेल, ही सगळी माझी मुलं आहेत. त्यांची माय झाली गौरी अक्का. आणि त्या गौरी अक्काला घराबाहेर गोळ्या घालून ठार मारणाऱ्याची औलाद जिवंत आहे अजून. सगळे त्याचा मास्टर माइंड कुठं फिरतोय माहित नाही. आमची न्याय व्यवस्था शोध घेते, पोलीस व्यवस्था शोध घेते, सापडत नाही. आणि आज त्या प्रेरणेने आमचे मित्र डॉक्टर श्रीधर पवार त्यांनी एक कविता संग्रह काढलाय. त्या कविता संग्रहाचं नाव आहे अर्धे आकाश माथ्यावर. अर्धे आकाश म्हणजे अर्धांगिनी, या देशातला अर्धा भाग, अर्धी लोकसंख्या ही माथ्यावर. त्यांच्या या कविता संग्रहातली एक कविता तुमच्या समोर ठेवतो. या सडत जाणाऱ्या काळाविषयी, या सडत जाणाऱ्या काळाविषयी कुणीही बोलत नाही, चिडी चुप. तुझ्या येडझवेपणावर करत नाही कुणी नवनीत तमाशे, ना कौतुकांच्या चार कविता प्रकाशित होतात फक्त मिथ्या बुद्धिजीवींची बौद्धिक हस्तमैथुन. धुवाधार पावसानंतर पडत राहतात वळचणीला पाण्याच्या धारा, तरीही यातनांची भोतधार तुझ्यावर टपटप टपटप टपटप. भुकेची ग्लानी करू देत नाही नवलाईची आसन. हिजड्यांनाही वाटतात त्यांचे चेहरे अधिक बिभत्स. असा हा माहोल हसू देत नाही परक्यालाही. हरेक दडतायत वचनांच्या मागे. या व्हीनस आणि यल्लम्माच्या मुली कोण ठेवतय त्यांना तिष्ठत भुकेच्या केंद्रात बेवारस. आदी मध्य अंतापर्यंत अथक अथक. अर्धे आकाश माथ्यावर. या कवितेतून समस्त पुरुष जातीची भोग वस्तू, भोगदासी म्हणून समजल्या गेलेल्या स्त्रीविषयी
व्यवसाय करणाऱ्या वेश्यांविषयी त्यांचं दुःख, त्यांची वेदना इथं मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीधर पवार यांनी केला. मित्र, आजच्या परिस्थितीमध्ये सगळे कसं गबगार, सगळे कसे छिडीछू, कोणीच प्रश्न विचारायचा नाही. लोकशाही म्हणजे फक्त मत देणं नव्हे. आम्ही संविधान स्वीकारलेलं आहे. काही लोकांना तिथं मनुस्मृती आणायची आहे, आणि मनुस्मृती आणली की तुम्ही आम्ही सगळे पुन्हा गुलाम, पुन्हा गपगार, पुन्हा चिडीचू. 70 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून. आम्ही आमच्या तालुक्याला, आमच्या जिल्ह्याला एखादी चांगलं शासकीय दवाखाना असावा असं आम्हाला वाटलं. तो प्रश्न आम्ही कधीच उपस्थित केला नाही. आम्ही बघितलं आमचा पगार, आमची लेकरं, आमची बायको, आमचा फ्लॅट, आमची गाडी, समजा कसं मजेत चालू आहे. नाही चालू द्या, चालू द्या, छान. आणि तुमच्या या गप्प बसण्यामुळं, तुमच्या माझ्या, मी पण त्याच्यात आहे, तुमच्या माझ्या या गप्प बसण्यामुळं संपूर्ण जगामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे, विशेषतः आपल्या देशात, कुणाचा वारसा सांगतोय? फुल्यांचा, सावित्री आईचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, गाडगे महाराजांचा? नाही, आम्ही भोंदू आहोत. आम्ही भोंदू आहोत. आम्ही दुतोंडे आहोत. एका तोंडानं हे बोलतो, दुसऱ्या तोंडानं दुसरं बोलतो. मी पण तसाच आहे, दुतोंडे, दोन तोंडाचे गांडूळ. काय चाललंय? आणि मग आज जी परिस्थिती आलेली आहे, त्या परिस्थितीविषयी आपण बोलूया. आपण एकीकडं बसवण्णांचा वारसा सांगायचा, एकीकडं आलमप्रभूंचा वारसा सांगायचा, एकीकडं हरळे यांचा वारसा सांगायचा. आणि आमच्या मुली लग्नाला आल्या, आमची मुलं लग्नाला आले की म्हणायचं की हो, दीक्षावंत आहात की पंचम? कोण आहात? मग म्हणायचं आम्ही गुण किती जुळतात बघूयात ना जरा. हा दुतोंडेपणा आमच्या रक्तात भिनलाय आता. ही सर्व मनुवादी व्यवस्था आम्ही डोक्यावर घेऊन चाललो. आम्ही ती आपली व्यवस्था आहे म्हणून म्हणतो. वाह, छान. एदुआर्दो गॅलिनो नावाचा कवी आहे. एदुआर्दो गॅलिनो, त्याची कविता आहे दुनिया भर में डर. हिंदीत आहे. दुनिया भर में डर, जो लोग काम पर लगे हैं वे भयभीत हैं कि उनकी नौकरी छूट जाएगी. जो काम पर नहीं लगे वे भी भयभीत हैं कि उनको कभी काम नहीं मिलेगा.
जिन्हें चिंता नहीं है भूख की, वे भयभीत है खाने को लेकर। लोकतंत्र भयभीत है याद दिलाने जाने से। भाषा भयभीत है बोले जाने को लेकर। आम नागरिक डरते हैं सेना से। सेना डरती है हथियारों की कमी से, और हथियार डरते हैं युद्धों की कमी से। ये भय का समय है, ये भय का समय है। स्त्रियां डरती है हिंसक पुरुषों से, और पुरुष डरते हैं निर्भय स्त्रियों से। चोरों का डर, पुलिस का डर, डर बिना ताले के दरवाजों का, घड़ियों के बिना समय का, बिना टेलीविजन बच्चों का, डर नींद के गोली के बिना रात का, और दिन जगने वाली गोली के बिना भीड़ का भय, एकांत का भय। भय कि क्या था पहले, भय कि क्या था पहले और क्या हो सकता है। मरने का भय, जीने का भय, मरने का भय, जीने का भय। If we don't rise, अगर हम उठे नहीं तो आम्ही उठाव केला नाही तर। भय का समय। पुन्हा एकदा गौरी अक्काला आपल्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझी बायको स्मिता, माझ्या दोन्ही मुली, या सगळ्यांच्या वतीने गौरी अक्काला लिंगायत फेसबुक पेजच्या वतीने आपण आदरांजली वाहूया आणि गौरी अक्का नाही हे सत्य स्वीकारूया आणि गौरीचा लढा, संघर्ष, युद्ध पुढे नेण्याचं वचन, पुन्हा एकदा वचन आपण एक दुसऱ्याला देऊया.